सप्ताह संपला आणि सगळ्यांनी ठरलं चला पंढरपूरला. पंढरपूरला ग्रुप झाला. गाडी कुणाचीच गाडी नाही घ्यायची, भाड्यानं लावू गाडी. त्याला कसं तुझं 1000 रुपये. कसं सांगितलं 1000 रुपये ठरले. किती जण आहे? 10-11 जण. बसा काय अडचण आहे आमची. मग 10-11 जण 1000 ठरले. कोण कोण रे? बघा थांबा का बघा. ती आणि हे बी नाही कळ ती हे बी त्याचे पैसे पिशा सांभाळ कशाला राहू दे आपले हे बी एक राहू दे. हे सप्ताह आपल्या महाराज स्वामीचा सन्मान स्वामीचा सप्ताह महाराज गेले बारी बारी महाराज सगळं मोठमोठे महाराज पैशावाली महाराज सगळं मोठं बरोबर. हे मधले कोणतरी काढले साठे मार साठे मार मोठमोठे महाराज साठे आपले सप्ताह मोठे साठे ही माणसं भजनाची प्रेम आहे. हे बी एक राहू तिथं पिशव्या सांभाळा राहू दे. ही पहिल्या दिवशी ही बी एक घ्या जाऊ दे. ही बी एक लई जड भरते बरं का कधी कधी. ही बी ध्यानात ठेवा. चटांगुळीला गेल्यावर हेच पैसे सांभाळलेले असते. तसे आणलं फुकट पण भारी गिरं ही बी एक घ्या. आता कळलं का तुम्हाला? तसं खानाधिकारी संन्यासी साधू संत ऋषी मुनी सोप्या भाषेत साठे महाराज नगर असू द्या. कसं असू द्या पण म्हणून असू द्या असू द्या. तसे संसारिक कशाला सोनी संसार असू द्या असू दे असं काही नाही घ्यायचं असं नाही. असू द्या असोनी संसार कळलं का नाही कळलं? जीवे वेगू करे पण हसण्यावर नेऊ नका. जड आहे ते बी चिलर नाही. वेद शास्त्र उभारी बाहेर सदा. वेद आणि शास्त्र हात वर करून सांगायला लागलेत याचा अधिकारी संसारिकच. यानं जर संसारिकांना हरिपाठावर जर भर दिला नामचिंतनावर जर भर दिला तर पाप्यातल्या पाप्याचा सुद्धा उद्धार. आज आम्ही ठरला म्हणा उद्या परवा कथा सांगितलं मला पोषतो आज आम्ही ठरलं बाकीच काय असलं वेश्या तरल्या बाकी वेश्या गणिकाती सत्य लोकांनी ताकद कशाची? नामाची. आज पहिला दिवस आहे. ताकद कशाची? नामाची. ध्यानात ठेवा. असं असते कसे ठेवा. ग्रंथाचा अधिकारी ग्रंथाचा विषय आपलं प्रयोजन काय? आपण प्रयोजनापासून सुरुवात. ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तीचारी. बोलायचं सगळ्यांनी बोला. ग्रंथाचं प्रयोजन तेने मुक्तीचारी. ग्रंथाचा विषय हरिमुखे म्हणा. ग्रंथाचा अधिकारी आसोनी जीवे वेगू. आता राहिलं काय? अनुबंध पैकी काय राहील? अधिकारी कोण? संसारी. विषय काय? हरिमुखे म्हणून. आणि प्रयोजन काय? तरी मुक्तीचा राहिलं काय? संबंध पुन्हा बरोबर आला. संबंध वारंगे ताराना पाठवा झालेला अभंग संपलाय. फक्त संबंध राहिला. तेवढे संबंध सांगू का मग नंतर कधी पुढच्या वर्षी सांगतो. आता सांगू का? हे पुढच्या वर्षीचा अंदाज दिसत त्याच्यामुळे आपला आताच सांगितले की 10 मिनिटं जातील. संबंध सांगू का? गुरुजी सांगू का? सांगू का? संबंध सांगू का? संबंध झेपतील संबंध सांगितले झेपलं बी पाहिजे. कधी कधी झेपत बी नाही. झेपलं बी पाहिजे. बरोबर आहे का नाही? ऐकल्याशिवाय काय होय? बरोबर आहे. ऐकल्याशिवाय संबंध एवढे बेकार आहे. संबंध तुम्हाला सांगितलं बऱ्याचदा आपले संबंध खराब होते. असली संबंध जी होईल ती होईल सांगतो. तिथं माणसं म्हणले पाहिजे नाही राव. आपण पहिल्या दिवशी जसा सुटला तसा नाही सुटला. लक्ष बघा इकडे संबंध कुणाशी लावतो? द्वारकेचा राणा कुणाच्या घरी? पांडवा घरी.
देवाला पांडवांनी काय गुण खोबरं दिलं का? हो बोलता येते पांडवाबद्दल जर बोलाय जावा. पांडव कुळाशी पाहता दोष जन्म पिंपळाशी म्हणले देव पुंडलिकासाठी पंढरपूरला आला हो. नवरा बायकोची भांडण झाली माहित नाही तुम्हाला. ती कथा सांगायला लईच वेळ जाईल. कथेत कथा निघाली मला 4 तास लागतील कीर्तनाला. 1.5-2 तासाला उद्बीज सांगायचं तुम्हाला लई लांब नाही. तुम्ही जाऊ द्या पुन्हा सांगायचं की मला आठवण करून द्या. नाही तर तुम्हाला माहित नाही ही झाली नवरा बायकोची भांडण. तुला एका मिनिटात सांगतो जातो मला पटत आले पोटात ठोवाटा नाही. लक्षात आलं. इंद्राची पत्नी तिचं नाव आहे सची. इंद्राची पत्नी तिचं नाव सची. इंद्र चालला विष्णूच्या दर्शनाला. तू धावते सांगतो. इंद्र चालला विष्णूच्या दर्शनाला. इंद्राज निघाल्याबरोबर सचीनं सांगितलं सची हा ती नाही सची महादेवाची होती. सचीनं सांगितलं मला यायचे मला दर्शन करायचं. म्हणजे चल आल्याबरोबर धावतो सांगतो. विष्णू परमात्म्याचं ते तेजपुंज रूप बघितल्याबरोबर तर महाराज बोलूनच गेली ना. प्रेमात पडली विष्णूची. प्रेमात पडली डायरेक्ट आणि म्हणली मला मांडीवर बसायची. इंद्राची पत्नी कोण? सची. मला कुठे बसायचं? मांडीव. देवाने सांगितलं मांडीव घेतो पण तपश्चर्या करावं लागलं 60,000 वर्ष. तिने सांगितलं किती बी करते पण मला मांडी तुमची पाहिजे. ठीक आहे. 60,000 वर्ष तपश्चर्या केली तर तीच विष्णू गोकुळात कृष्ण रूपाने आली आणि ती सची 60,000 वर्षानंतर राधा झाली आणि डायरेक्ट रुक्मिणी ह्या सगळ्या बसलेल्या तिथं आली. ती मांडीवर बसली. दिलेला शब्द आणि मांडीवर बसल्याबरोबर रुक्मिणी रुसली ती आपल्या बायावूनच घ्या हातात जाऊ द्या. हा घ्या आपल्या बाया चांगली माणसं गार करून टाकली. मिशावाली बाया नाही कसला बी जोक सांगा अशी बघत आणि त्याला डावचं घे काय झालं काय नाही पप्प्याच्या माईचं ध्यान झालं ह्याच्यातच गेले.